युतीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात जे नातलगाच्या माध्यमातून चर्चा सुरू आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडली आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की आपण राज ठाकरे सोबत युती करण्यासाठी सकारात्मक आहोत. उद्धवजी आणि राजसाहेब यांच्या युतीच्या संदर्भामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये आज चर्चा चालू आहे वृत्तवाहिन्यामध्ये आणि वृत्तपत्रामध्ये, या संदर्भात शिवसेना पक्षाची भूमिका आमचे मुख्य नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहे. युती कोणासोबत कोणी करायची हा त्या पक्षाचा अधिकार आहे असं ते बोलले आणि त्यामुळे आमच्या नेत्यांनी जी भूमिका मांडल्यामुळे मी काही त्याच्यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही. या संदर्भामध्ये जी काही भूमिका आमचे नेते या ठिकाणी मांडलेली आहे त्याच भूमिकेशी आम्ही सर्वजण सहमत आहोत आणि पुढे काही अजून या संदर्भात घडामोडी झाल्या की आम्ही सविस्तर या संदर्भात बोलू. साहेब, गजानन कीर्तीकर असं म्हणतात की दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर ठाकरे ब्रँड टिकेल, एकनाथ शिंदेंनी ठाकरे सोबत जावं. या संदर्भामध्ये मुख्य नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या भूमिकेला आता आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही सर्वजण पूर्वीसुद्धा जो उठाव आम्ही केला होता त्या उठावासोबतच त्यांच्या नेतृत्व मानून आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत गेलो. काही अपक्ष आमदार होते, त्यानंतर त्यांच्यासोबत आतापर्यंत आम्ही खऱ्या अर्थानं त्यांना नेता मानून त्यांच्यासोबत आहोत. पुढंसुद्धा त्यांच्यासोबतच आम्ही राहणार आहोत आणि म्हणून ते ज्या वेळेस जसा निर्णय पक्षाच्या हितासाठी घेतील त्यांच्यासोबत आम्ही राहणार आहोत. साहेब, सामना रोखठोकमध्ये असं लिहिण्यात आले की भारताच्या पंतप्रधानांना लष्करी गणवेशाचा वापर राजकीय लाभासाठी कोणी दिला, लष्करी गणवेशाचा वापर बेकायदेशीर आहे, त्याबद्दल मोदीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. सामनात लिहिलं एखाद्या वृत्तपत्रामध्ये संपादकीय म्हणून जे काही वृत्त लिहिल्या जाते त्याच्यावर काही बोलण्यासारखं या ठिकाणी फार त्याला महत्त्व देणं मला तरी वाटते फार गरजेचं नाही. कायद्या आणि संविधानामध्ये हा देश चालतो. देशाच्या प्रधानमंत्र्यांना ज्या पद्धतीचा अधिकार आहे, ज्या पद्धतीचं या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री देशाच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णय घेत असतात. देशाच्या सर्व गोष्टीमध्ये त्यांना देशाच्या सुरक्षा असेल किंवा वेगवेगळ्या सैन्य दलाच्या संदर्भामध्ये ज्या वेळेस ज्या हिताचा निर्णय घ्यावा लागते त्यावेळेस देशाच्या प्रधानमंत्र्यांना हे संविधानिक अधिकार सातत्यानं राहिलेला आहे आणि त्यामुळे एखाद्या वृत्तपत्राच्या माध्यमात बातमी आली किंवा संपादकीय काही लिहिल्या गेलं तर त्या संदर्भात प्रतिक्रिया देणं मला वाटते गरजेचं नाही. सर, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना केली, त्याबद्दल अतिशय महत्त्वाचा निर्णय हा कॅबिनेटमध्ये हा घेतला गेला. अनुसूचित जमातीचं संविधानिक अधिकार या ठिकाणी कायद्याद्वारे त्यांना मिळालं पाहिजे आणि हे आयोग या ठिकाणी कार्यरत राहिलं पाहिजे असा मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव आला. तो आम्ही सर्वानुमते या ठिकाणी मंजूर केला आणि याच धर्तीवर अनुसूचित जातीचं सुद्धा कायदेशीर आयोग त्याच्यामध्ये काही सुधारणा करून पुढच्या आठवड्यामध्ये आता येणाऱ्या कॅबिनेटमध्ये येणार आहे आणि म्हणून राज्यातल्या अनुसूचित जमाती आणि जाती यांना वेगवेगळ्या शेवटच्या घटकापर्यंत चांगलं त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं काम करता यावं. आदिवासी आणि अनुसूचित जाती यांच्या खऱ्या अर्थानं कल्याणासाठी ज्या शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचा फायदा त्यांच्यापर्यंत पोहोचावा. खरं तर या मागासवर्गीय समाजाला त्यांच्या घरामध्ये आनंद आणि समृद्धीचं वातावरण निर्माण व्हावं हीच भूमिका शासनाची आहे आणि त्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्व मंत्रिमंडळांनी हा प्रस्ताव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर केला. सगळ्यांचा बाप मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा बसलेला आहे असा इशारा राणे यांनी दिलेला आहे. निलेश राणे धाराशिवमध्ये वक्तव्य केलेलं. नितेश राणे बोलले. या संदर्भात त्यांच्याच बंधूंनी मला वाटते अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली आहे आणि राजकारणामध्ये कोण कोणाचा बाप कोण कोणाचा काय असतो हे तर काळ आणि वेळ दाखवणार आहे पुढच्या काळामध्ये आणि म्हणून आता बोलताना काय बोलावं कशा पद्धतीनं बोलावं हा
खऱ्या अर्थानं जो स्टेटमेंट देणारा व्यक्ती आहे त्याला समजलं पाहिजे. मी या ठिकाणी एवढंच म्हणणार आहे की आज शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची महायुती आहे आणि या महायुतीच्या माध्यमातून राज्य सरकारमध्ये आम्ही सर्वजण सत्तेत आहोत आणि शेवटच्या घटकापर्यंत आणि सर्वसामान्य माणसाचं हित या शासनाकडून कसं जोपासल्या जाईल, गोरगरीब माणसाचं हितासाठी काय करता येईल, शेतकऱ्यासाठी काय करता येईल, समाजातला राहणारा वेगवेगळा घटक आहे त्याच्यासाठी काय करता येईल आणि म्हणून या सर्व दृष्टीनं सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर आता देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथराव शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री आहे. मंत्रिमंडळाचे आमचे तिन्ही पक्षाचे सर्व सदस्य हे सातत्यानं सरकारमध्ये सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काय उपाययोजना करता येईल, हे राज्य कशा पद्धतीनं प्रगतीपथावर नेता येईल, या राज्यामध्ये ज्या काही विकासाच्या योजना थांबल्या होत्या, अनेक योजना प्रकल्प थांबले होते, ते कसे सुरू करता येईल आणि महाराष्ट्र हा देशामध्ये कसा नंबर 1 राज्य करता येईल आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न आमचे सर्वांचे आहेत. काही निधी वगैरे नितीश राणे व्यवस्थित असंही भेटायला माहित की उद्धव ठाकरेंच्या मुलाला पावसाळ्यात जेलवारी होऊ शकते, त्यांनी आदित्य ठाकरेवर असा निशाणा काढला. आता कोण काय बोलतो याच्यावर प्रत्येकावर उत्तर देणं मला असं वाटतं गरजेचं नाही. बरेच जण मनात येईल तसं बोलत असतात. माझ्या मताने या ठिकाणी आज सर्वसामान्य पावसाळा सुरू होणार आहे, खरीपचा हंगाम सुरू होणार आहे.